तर बघा, आपल्याला बघायचं आहे संख्या व अक्षरांचे मनोरे. आता संख्या आणि अक्षराच्या मनोऱ्यामध्ये नेमकं काय असतं? तर संख्या आणि अक्षराच्या मनोऱ्यामध्ये काय केलं जातं? काही प्रश्न हे विशिष्ट प्रकारचा एक रचनात्मक संबंध असतो. बघा, या प्रश्नांमध्ये विशिष्ट विशिष्ट रचनात्मक संबंध. आता रचनात्मक संबंध म्हणजे काय असतो? रचनात्मक संबंध असतो. आता रचनात्मक संबंध म्हणजे काय? तर एक ठराविक आकृती बनत असते तिथं. आकृती बनते. आकृती बनते. बघा, महत्वाचा मुद्दा हे आहे. आकृती बनते म्हणजे काय? आता उदाहरणार्थ बघा, काही ठिकाणी अशी आकृती बनेल. दुसऱ्या बाजूला अशी आकृती बनलेली असेल. हा एक रचनात्मक संबंध झाला. काही ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल. असं. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला अशा पद्धतीनंच आकृती बघायला मिळेल. हा रचनात्मक संबंध झाला. लक्षात येतोय का? तर रचनात्मक संबंध म्हणजे काय असतो? तिथे एक आकृती बनत असते. आणि ती आकृती जर आपल्याला ओळखता आली आणि त्यांची दिशा ओळखता आली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, याची दिशा अशी असेल. तर याची सुद्धा दिशा तुम्हाला बघा इकडनं इकडं झाली पाहिजे. त्यानंतर समजा याची दिशा तुम्हाला दिली असं, इकडनं जावा, इकडं जावा आणि इकडं जावा. तर तुम्हाला इकडनं सुरुवात करायला पाहिजे. इकडनं या, इकडं जावा आणि इकडं या साईडला जावा. या पद्धतीनं रचनात्मक संबंध आपल्याला बघायला मिळतो. रचनात्मक संबंधाचा अर्थ कळाला का? रचनात्मक संबंध म्हणजे तिथे एक आकृती बनते. या पद्धतीची एक रचना असते आणि त्यांच्यामध्ये तो संबंध बघायला मिळतो. आता बघा, या पद्धतीच्या गणितामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? आता इथे एक मनोरा दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 1, 2, 3, 4 असं कुठपर्यंत दिले? 26 पर्यंत आपल्याला दिलेलं आहे. आणि बघा इथं काय दिलंय तुम्हाला? एक, आता इथं आपल्याला एकच आहे असं नाही. तर आपण म्हणू शकतो 14,915. त्याच्यासाठी काय दिले? 1,91,93,318 असं आपण वाचणार. मोस्टली असंच आपण काय करतो? वाचत असतो. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर याच्यामध्ये रचनात्मक संबंध काय आहे? तर याच्यासाठी लक्षात ठेवायचं, याच्यातले अंक कुठले आलेत का त्याच्यामध्ये? तर आलेत बघा. 1 आलंय. त्याच्यानंतर काय आलंय? 4 आलंय. बरोबर आहे? किंवा आता इथं 1, 4 जर घेतलं तर 1, 4 इथं आलं. मग त्याच्यानंतर 9, 15 हा संबंध तयारच होत नाही. 9, 15 बघा, 1, 4, 9, 15 काही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय नाहीये. तर आपल्याला वेगपणा येतोय. म्हणजे इथं काहीतरी वेगळा प्रकार आहे. मग इथं आता कोणते नंबर आहेत? तर 14 आहे, 9 आहे आणि 15 आहे. आता बघा, 14 कुठे आहे रे? इथं आहे ना? 14 बघा, मी 14 घेतो, 9 घेतो आणि 15 घेतो. तर यांच्यामध्ये बघा कोणतं कसं आलोय आपण आता? 14 कडून 9 आणि 9 कडून कुठं आलं? 15. बघा, हा एक महत्वाचा मुद्दा इथं आला. मग तसं त्याच्या समोर काय घेतलंय बघा रे? 19, 13, 18. कुठे दिसते 19? 19, 13, 18. म्हणजे बघा, इकडनं इकडं आलो आपण आणि इथून खाली आलो. म्हणजे बघा, इकडला संबंध कसा आहे रे? असा दिसतोय ना? आणि त्याच्या बरोबरच इकडला संबंध असा आहे. म्हणजे बघा, इकडनं इकडे गेलोय आपण, तसंच इकडनं इकडं आलं. लक्षात आलं का? हा झाला रचनात्मक संबंध. आता रचनात्मक संबंध इथं आपल्याला विचारलाय. मग 6, 10, 9. आता 6, 10, 9 कुठं आहे बघा रे ते? बघा, कुठे दिसतंय? 6, 10, 9. आता मी हे काढून टाकतो. हे आपला जो रचनात्मक संबंध होता तो आपल्याला इथं कळाला. मी ह्याला काढून टाकतो. अरे, सगळंच गेलं. इथं आपलं काय होतं? 15 होतं. ठीक आहे? किंवा एक काम करू, जस्ट मिनिट. ठीक आहे. आता बघा, काय दिलंय आपल्याला? 6, 10, 9. कुठं आहे बघा 6? 6, 10 आणि 9. म्हणजे बघा, रचनात्मक संबंध कसा आलाय? इकडनं इकडं आलो आपण आणि इथून इकडे गेलो. म्हणजे रचनात्मक संबंध दिसतोय कसा बघा? असा दिसतोय. आहे का बरोबर? बघा, ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. मग आता इकडला संबंध कसा लागला पाहिजे? असा लागला पाहिजे. डोक्यात येतोय का? मग आता त्यानुसार बघा, इथं काय मिळणार? 7, त्याच्यानंतर 12 आणि कुठे येणार? 13. या पद्धतीने आपल्याला ह्याचं उत्तर तयार होईल. 7, 12 आणि 13 झालं बघा. हे पहिलं उत्तर संपलं. डोक्यात आलं का? काय कंडिशन सांगितल्या. तसंच आपल्याला इथं पुढल्या मध्ये बघायचंय. हे सगळं काढतो पहिल्यांदा. एकच मिनिट.
तर इथे हे घालून टाकूया आपण. हा, आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळते की ही जी गोष्ट आहे इथं आपल्याला काय मिळते 2 6 11 कुठं आहे का बघा रे आहे कुठं आहे बघा 2 6 2 6 11 आता 2 कुठं आहे बघा इथं आहे 2 6 आणि 11 त्यावेळी बघा त्याच्यामध्ये पुढला संबंध कसा दिलाय त्याच्या पुढला संबंध कसा आहे 11 7 4 म्हणजे इथनच डायरेक्ट वरती चढलोय आपण 11 7 आणि 4 म्हणजे इकडल्या साईडला गेलो आपण आलं आता बघा इकडल्या साईडला काय दिलंय 9 15 22 कुठे दिसतंय 9 15 22 हा 9 15 22 मग आता कुणीकडे जायला पाहिजे बघा जसं इकडं वरती गेलोय आपण तसं आता इकडनं पण वरती जायला पाहिजे 9 15 22 काय असं होणार आता सांगा 22 16 आणि 11 झालं बघा इथं उत्तर काय मिळणार 22 16 आणि 11 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढला बघूया आपण मनोरा पुढल्या मनोऱ्यामध्ये काय दिले बघा आपल्याला तर आता इथं एबीसीडी दिलेली आहे एबीसीडीचा मनोरा तयार केलेला आहे इथं काय बघा FLE हा मनोरा एकदम सोपा असतो अंकांपेक्षा हा मनोरा सोपा कारण का याच्यामध्ये काय वेगळं असं काय म्हणजे इथं तुम्हाला अंकांचा प्रॉब्लेम काय होतोय 14 घ्यायचं का 1 घ्यायचं हा इथं प्रॉब्लेम तयार होऊ शकतोय म्हणजे कोणीतरी म्हणणार की 1 4 9 15 असं पण म्हणणार मग इथे चुकीचं राहतंय इथं प्रॉब्लेम येतोय याच्यामध्ये मात्र ते एकदम सिंपल होतंय काय मिळणार आपल्याला एफ एफ कुठे आहे बघा रे कुठे दिसतंय एफ त्यानंतर काय आहे यल आणि मग ई म्हणजे कसं गेलोय आपण इकडनं इकडे गेलो इकडनं इकडे आलो त्यावेळी काय दिले बघा के व्ही एम आता के व्ही एम कुठे आहे बघा रे के त्यानंतर इथून कुठे गेलो आपण व्ही आणि एम लक्षात घ्या कशा पद्धतीनं आपण जातोय के व्ही एम मग आता इथं काय दिलं बघा DJC कुठं दिसतंय DJC हा इथं आहे बघा DJC आहे का म्हणजे इकडनं इकडं आणि इकडून इकडं बघा याच्यामध्ये तुम्ही केव्हीएम इकडनं गेलाय हे इकडनं इकडं आलंय तसंच हे इथनं पण इकडं आलंय DJC आलं मग आता DJC आलंय म्हटल्यानंतर काय घ्यायला पाहिजे आपल्याला IT आणि इथं के बघा हे महत्वाचं राहतं इथं काय मिळणार आपल्याला ITK आलं लक्षात बघा हे संबंध तुम्हाला इथं जोडता आले पाहिजेत पटापट ते काढता आले पाहिजेत हा काढून घेतल्यानंतर बघा आपला आता पुढला संबंध येईल पुढला संबंध म्हणजे कुणामधला संबंध सांगायचा पुढला आपलं गणित आहे तयार त्या गणितामध्ये आपण तो संबंध सांगायला घेऊया काय काय दिलंय बघा आपल्याला पुढल्या ह्याच्यामध्ये हा GRYX ओके जी कुठं आहे बघा इथं आहे जी त्याच्यानंतर काय केलंय आपण आर आर त्यानंतर वाय वाय आणि इथं एक्स ओके GRYX त्यावेळी काय दिले बघा रे ANWX ANW आणि एक्स ओके बघा असा तो संबंध तयार केलेला आहे मग आता पुढलं काय दिले बघा रे FQXW कुठं दिसतंय हा इथं आहे बघा आतल्या साईडचा आहे थोडासा कलर पाहिजे तर बदलूया आपण म्हणजे आपल्याला आधी क्लिअर होऊन जाईल काय दिलंय F त्याच्यानंतर कुठं आहे आपण Q FQ हा FQX आणि इथनं काय केलं इथं W ठीक आहे मग आता बघा इकडनं कुठं जाणार आहे आपण सांगा जर ह्याच्या आतल्या साईडला असा संबंध केलाय मग आता कुठनं सुरुवात करायचं आपण BO X आणि Y म्हणजे आपलं उत्तर काय मिळणार आपल्याला BOXY ओके बघा सिंपल सिंपल छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये आता याच्यामध्ये कसं दिलंय बघा आपल्याला 28 33 39 29 28 33 28 कुठं आहे बघा 28 33 39 आणि 29 ओके बघा 28 कडनं 33 कडे आलो 33 कडनं 39 कडे आलो 39 कडनं आपण कुठं गेलोय 29 कडे गेलोय ठीक आहे असा संबंध आहे मग आता बघा इकडे पण तसंच काय बघा 31 37 42 30 कुठं आहे बघा 31 37
42 आणि 30. 42 आणि 30. ओके. बघा हा संबंध इथं तयार झालाय. मग आता पुढल्यामध्ये तसंच पद्धतीचा कुठला संबंध आहे बघायला पाहिजे आपल्याला. तर हे काढून टाकूया आपण. बघा हे आपल्याला मिळालं कसं, थोडक्यात बघा हा संबंध कसा आहे, इथनं इथं आलंय, इथनं खाली गेलंय आणि इथनं वर गेलंय, आहे का. आणि तसंच इकडल्या साईडला झालंय का बघा, इथून इथं आलोय, इथून खाली गेलोय, इथून वर गेलोय, आहे का. कारण दोन गोष्टी आहेत ना, दोन. बघा इथनं जर अशी रेषा मारली तर दोन घटक वरती आहे आपण, त्यामुळे आपल्याला इथून इथं, इथून इथं आणि इथून वरच्या साईडला अशा पद्धतीचा आपल्याला संबंध दिसतोय. मग आता इथं बघा हे काढून टाकूया. कुठला संबंध आहे बघा, 34. हा काय संबंध आहे, 34, 34, 29, 35, 40. हा 34, त्याच्यानंतर कुठं आहे बघा 29, 34, 29, 35. 35 म्हटल्यानंतर थोडंसं थांबा, इथं आपण आता वेगळं करूया. 34, 29, 35, 35 आणि 40. बघा इथल्या इथं संबंध संपवलाय. मग आता सांगा मला कुठनं आपण सुरुवात करायला पाहिजे, कुठनं सुरुवात करायला पाहिजे, 36 पासून. होईल ना, बरोबर आहे का. बरोबर. त्याच्या बघा इथं 33 आहे, तर इथं 37 आहे, म्हटल्यानंतर 37च्या अगोदर इथं आपल्याला 36. 36 कडनं कुठं जायला पाहिजे, 36 कडे. बघा इथं 34 कडनं 29 कडे गेलोय, मग 36 कडनं कुठं जाणार, 30. 30. ओके. 30 नंतर कुठे यायला पाहिजे, 35. आणि 35 नंतर कुठं जायला पाहिजे, 41. म्हणजे उत्तर काय येणार याचं, 36, 30, 35, 41. 36, 30, 35, 41. ओके. बघा आता तसंच पुढला आपण, पुढले पण आपण क्लिअर करून टाकूया. काय काय आहेत बघा पुढल्याचे. हा इथं काय 18, 28, 30, 25. 18, 18, 28, त्यानंतर कुठे गेलंय 30. बघा इथनं आता ते डायरेक्ट इथं आले 30 आणि मग कुठे गेले 25, आहे का. 18, 28, 30, 25. त्याच्यानंतर काय दिलंय बघा 19, 31. बरोबर तसाच संबंध आहे बघा. 19 कडनं 31, 31 कडनं कुठं जाणार 29, आहे का. 31 कडनं कुठं जाणार 29 आणि 29 कडनं कुठं जाणार आपण 23. 29 कडनं कुठं जाणार, सॉरी 23. लक्षात आलं का, हा असा संबंध तयार आहे. मग तसाच आपल्याला पुढल्याचा संबंध आपल्याला विचारत घ्यायचा आहे. पुढला संबंध आपण आता विचारत घेऊ. काय काय मिळेल बघा आपल्याला, सांगा. हा काय आहे, 38, 39, 28, 23. 38, 38, 39, 28. बरोबर ना, 28 आणि 23. बघा असं कुठनं तरी फिरलंय. मग आता इकडनं फिरवा, कसं येणार, 43, 42, 31 आणि 25. बघा म्हणजे उत्तर किती मिळणार आपल्याला, 43, 42, 31, 25. डोक्यात आलं का, एकदम सोपं आहे. काय याच्यामध्ये जास्त डोकं लावायला लागत नाही आपल्याला, इझिली गणित सुटतात. फक्त तुम्हाला हे पॅटर्न डोक्यात आले पाहिजेत. आणि हे पॅटर्न डोक्यात येण्यासाठी व्यवस्थित त्यांना काय करा, अशा रेषा मारा. त्या मनोऱ्यामध्ये अशा रेषा मारायच्या सरळ सरळ, आणि रेषा मारल्यानं तुम्हाला कळतंय. आणि ॲरो टाकायची, कुणीकडनं कुणीकडे गेलोय आपण. नाहीतर हा ॲरो आपल्याला माहित नसतोय, की आपली दिशाच माहित नसते, कुणीकडनं कुणीकडे गेलोय, आणि कसं वाटेल तसं आपण ते उत्तर देऊ शकतो. उत्तर वेगवेगळे असतात आणि त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये हे दिशा दाखवणं गरजेचं आहे. अशी ही दिशा दाखवायची, म्हणजे तुम्हाला लक्षात येते की आपण त्याच दिशेने निघालोय का, इथं आपल्याला त्याच दिशेने आपण निघालोय का, हे ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी इझिली हे गणित काय होऊ शकतात, सुटू शकतात. एकदम सोप्पा असा पॉइंट आहे. असतंच गणित पेपरमध्ये, त्यामुळे व्यवस्थित काय करा, याच्यावरती कमांड मिळवा. लक्षात आलंय.